तर आषाढी कार्तिकी म्हणजे आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला. मग आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला. तर आषाढी कार्तिकीला दर्शनाला जावा आणि हरिनाम घ्यावा. तर आपण काय करतो, आषाढी कार्तिकीला जात नाही, एरी जातात. माझंही जाणं होत नाही, सांगतोय आपण सांगे ब्रह्मज्ञान आणि आपणच कोरडे कोरडच कोरडच पाशा नाही तसं म्हणता येत नाही ना, शावा करतात ना ते कमी. गंध केशरी म्हणजे गंध केशरी कंपाळी टिळा भजन करीतो वेळोवेळा. मग आता तुकाराम महाराज भजन करीत होते, भक्ती करीत होते, पायी महिन्याला वारी करीत होते, पण आपल्याला जागेवर बसून बी काय भजन पूजन होत नाही, काय नाही. नेनो काही देवा झाली उतराई आणि माग लागे पायी बाळ जैसा. बहु गंगा गोदे शुद्ध बीज पाहे आणि प्रंजाळीले पाय विटी सहित. जन्मली जननी जाय ठाई उत्तम हरवाय श्रम भाविकास. मग आपली म्हणजे जनाबाई पवित्र कुळात जन्मली. मग जन्मून या कुळी वाचे समरे राम धरी हाची नेम हरणेश. मग आपल्या कुळामध्ये आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, आपल्या धर्मात जन्म घेतलाय, तर आपण काय केलं पाहिजे, आई वडिलाची सेवा केली पाहिजे आणि दीनदुबळ्याची सेवा केली पाहिजे. तर आपल्याला आई वडील घरीच गुरु ज्याला असतील ती, आणि जी भाग्याची आहे व तिचा पती तिचा तिला देव. मग जी काय आहे व असन तिचा पती तिला म्हणजे घरीच देव आहे. रोज सकाळी उठून स्नान केलं की पतीचं दर्शन घ्यावा आणि त्या पतीच्या पोटाला 5 घास म्हणजे ताट वाढून द्यावा. झालं, पांडुरंगाला जेवण घातलं. मग काय मग काय मग पती लक्ष्मीचा जाण तैशी. मग नारायण हरी उच्चार नामाचा आणि ते काळाचा रे गण आहे. रे गण आहे.